भोर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। भोरला जोडणाऱ्या मीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचलं। पहिल्याच पावसाने पुलावरच्या रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी। पुण्यातील हडपसरसह शहरामधील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। पावसामुळे रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचलं। पाण्यामधून पुणेकरांना वाट काढत जावं लागले। पिंपरी चिंचवडमध्ये विजेच्या कडकडाटामध्ये सोसाट्याचा वारा। पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवकाळी पाऊस आणि दुपारच्या सुमाराला ढग जमा झाले। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची जोरदार हजेरी। सणसवाडी परिसराला पावसानं अक्षरशः झोडपले। वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांचीही तारांबळ उडाली। पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। भोर तालुक्यामधील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात। सातारा जिल्ह्यामधील सासपडे गावामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल। शेतीच्या कामाचं मोठं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। रायगडच्या काही भागातही पावसाची हजेरी। कर्जत, खोपोली आणि खालापूर परिसरात पाऊस। उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। साताऱ्यामधील महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस। राज्यभरात उष्णता जाणवत असताना महाबळेश्वरसह तापोळा, प्रतापगड परिसरात पावसाच्या सरी। राज्यभरामध्ये उष्णता जाणवत असल्यामुळे पर्यटकांची महाबळेश्वरला पसंती। रायगड जिल्ह्यामधील माणगाव, लोणेरे आणि इंदापूर या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी। उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। मातोश्री निवासस्थानी आज मराठवाडा विभागाची बैठक संपन्न। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती। आष्टीकरांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही, तर ठाणे, नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी 3 ते 4 नामांची चर्चा। सूत्रांची माहिती, सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू। सूत्रांची माहिती, राज्यसभेवर राज्यातीलच व्यक्तीला संधी देणार यावर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं निवडणुकीची घोषणा। 18 जून रोजी होणार मतदान आणि मतमोजणी। विकास लवांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। विकास लवांडेंवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। पुणे पोलिसांनी विकास लवांडेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती।